राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. सकल हिंदू समाज उल्वे आयोजित हिंदू नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रा जनतेच्या प्रचंड प्रतिसादात जल्लोषात संपन्न. उल्वे येथे गुढीपाडवा नववर्ष शोभायात्रेला छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा, घोडे, मर्दानी खेळ, शिवतांडव नृत्य, ढोलपथक, झांजपथक, लेझिम पथक आणि पारंपरिक वेशात लहान मुले, महिला, पुरुष यांनी सहभाग दर्शवला. शिवशंभो मंदिर सेक्टर 18 येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन उल्व्यातील विविध भागातून मार्गस्थ होताना भगवेमय उल्वे पाहावयास मिळत होते. विविध क्षेत्रातील समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवत नवीन वर्ष शोभायात्रेला आनंद घेतला. हिंदू संस्कृतीचे, संस्काराचे आणि समृद्धीचे हजारो वर्षाची परंपरा लाभलेल्या गुढीपाडवा नवीन वर्ष निमित्त शोभायात्रेत लेझिमच्या ठेक्यात, भगवा ध्वजांच्या उत्तुंगतेत, नऊवारी साडीच्या दिमाखात, भगवा फेट्यांच्या रुबाबात शोभायात्रेतून जाताना वेशभूषेतील शिवाजी महाराज, मावळे, घोडे, मर्दानी खेळ, शिवतांडव, ढोलपथक, झांजपथक, लेझिम पथक आणि पारंपरिक वेशात समाज बांधव दिसत होते. शोभायात्रेमध्ये घोडीचा मान श्री संत वामन भाऊ संत भगवान बाबा सेवा ट्रस्ट उल्वे यांना मिळाला असून पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करत शोभायात्रा सुरक्षित पार पडण्यासाठी सहयोग दर्शवला. सकल हिंदू समाजाकडून उपस्थित सर्व बांधवांचे आभार व्यक्त करत पोलिसांचेही धन्यवाद व्यक्त करण्यात आले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, उल्वे. नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या तमाम उल्वेवासियांना आणि भारतवासियांना मी मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि आज उल्व्यामध्ये हे नवीन वर्षाचं स्वागत भव्य शोभायात्रेमध्ये जे दिसतंय, खरोखर सगळे नागरिक ज्या आतुरतेने दरवर्षी वाट बघतात ते आज इथे प्रत्यक्षात दिसतंय. कोणीही तुम्हाला घरात दिसणार नाही. आज सगळे रस्त्यावर आणि ज्या रॅलीमध्ये शोभायात्रेमध्ये सामील होतात ते स्वतः पारंपरिक वाद्य, पारंपरिक नृत्य आणि पारंपरिक सर्व वेशभूषेत आपल्याला दिसतील. लहानांपासून थोरल्यांपर्यंत आज सर्वजण आपल्याला दिसत आहेत. मी पुन्हा एकदा सर्व उल्लेवासियांना धन्यवाद देतो की आपण त्या निमित्तानं एकत्रितरित्या आपण या रॅलीचं आयोजन करतो आणि जे आयोजनकर्ते आहेत त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो की आपण हे खूप चांगल्या पद्धतीनं एक मराठी माणूस, मराठी अस्मिता जपण्याचं आपण काम करतो. मी खरोखर पोलीस माझे बांधव आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो की ते आले, त्यांना देखील इथे पेटा बांधण्यात आला. म्हणजे खरोखर कुठेतरी ते पोलीस म्हणून रुजू आहेत, परंतु त्यांना देखील मानाचा पेटा या सकल मराठा संस्थेने आणि इथल्या माझ्या बांधवांनी जो बांधला त्यांना देखील मी सलाम. सर्वप्रथम सर्व उल्लेकरांना गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपल्या हिंदू धर्माचा गौरव हा आपणच केला पाहिजे आणि त्या निमित्ताने असे सण आणि अशा शोभायात्रा या उल्व्यातच नाही, जागोजागी महाराष्ट्राने अख्ख्या देशभरात व्हायला पाहिजे. मी सगळ्या उल्लेकरांना आणि पूर्ण देशभरातल्या लोकांना आवाहन करेल की आपल्या धर्माचं रक्षण आणि आपल्या धर्माचा गौरव हा आपण केला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा सर्व रहिवाशांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सकल हिंदू समाजाच्या वतीनं उल्व्यामध्ये शोभायात्रेचं गुढीपाडव्याचं आयोजन आहे. चांगल्या प्रतिसाद या ठिकाणी समाजाचा लाभला. काय सांगाल, काय भावना व्यक्त कराल? छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्यांच्या मुलं हा दिवस या पिढीला बघायला मिळतोय, त्यांची छवी आणि त्यांची प्रतिमा, त्यांच्या त्यावेळेचे वेशभूषा परिधान करून आमच्या महिला भगिनी तसेच सर्व सकल हिंदू समाज एक उल्वानोट पूर्ण एकवट होऊन आज जे नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या या सणाच्या दिवशी सर्वांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि त्यामध्ये सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. प्रशासनाचं या ठिकाणी चांगला यंत्र लावलेलं आहे आणि अनेक वेशभूषा कार्यक्रम पाहायला मिळतात. काय खरं तर प्रशासनाने जो आपला आज चाललेला आहे सर्व कार्यभार तो हिंदू जनजागृती संदर्भात चांगलं सपोर्टेबल आहे. त्यामुळे आम्ही प्रशासनाचे आभारी आहोत.
आमच्या महिला भगिनी आहेत, एकदम झाशीच्या राणी आहेत, प्रत्येक सणामध्ये आवर्जून उपस्थित राहतात. सर्व काम बाजूला ठेवून आणि त्या महिलांचे सर्व नारी शक्तीचा मी मनापासून धन्यवाद म्हणतो.